आपण मस्तपैकी छान मोठा हॉल, मला नाही वाटत असा हॉल तुम्हाला इथं कुठं आजूबाजूला. तर बघा 26 रूम आहे या ठिकाणी. कमीत कमी कितना 4 शादियां हो रही है. हॅलो नमस्कार, शिलाज मराठी व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पुन्हा आलेलो आहे छानच्या पॅलेसला. पण हे पॅलेस न्यू आहे. आधी आपण व्हिडिओ घेतली होती काकाजीनी वाडी, तर हे त्यांचं दुसरं पॅलेस आहे सागर पॅलेस. तर आपण आज इथली व्हिडिओ आणि तिथली पण व्हिडिओ करणार आहे. पण आपल्याला जास्त माहिती तुम्हाला सर सांगतील. तर सर तुम्ही इथला पत्ता सांगा आणि हे कधी झालं आणि काय काय आहे. नमस्कार मित्रांनो, मागच्या वेळेस मी तुम्हाला परत भेटलो होतो. यावेळेस परत पुन्हा तुम्हाला मी आमचं नवीन पॅलेसचं तुम्हाला जे काही आहे आमच्या इथे त्याची माहिती देणार आहे. सागर पॅलेस आमच्या काकाजीनी वाडीचा एक दुसरा हिस्सा आता आम्ही नवीन तयार केला आहे. तर हा आमच्या काकाजीनी वाडीमधलाच एक दुसरा हिस्सा आहे आणि त्याच्या जवळच आहे. पत्ता पण सांगून द्या. अकुर्ली गाव आपलं बी फूड मार्टच्या वरती आहे. कोणतं? बी फूड मार्ट. बी फूड. ओके. तर पत्ता तर त्यांनी आपल्याला सांगितला आहे. आपण स्क्रीनवरती पण देणारच आहे. आपण काकाजीनी वाडी पाहिलेली आहे. तिथे खूप छोटे मोठे सगळे हॉल आपण पाहिलेले आहे. आणि आता सुद्धा रात्री लग्न आहे, त्यावेळेला पण एक लग्न होतं. तर बघा सेटअप तुम्हाला दिसत आहे. बाकी तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दिसणारच आहे. तर इथं रूम वगैरे कसं काय सोय टोटल आपल्या इथे 26 रूम आहेत मॅडम सागर पॅलेसमध्ये. ओके. आणि वरती आपला हा मोठा बँक्वेट हॉल आहे. आणि हा एक नाही तर आपण 2 भाग याच्यामध्ये आपण करू शकतो. म्हणजे काही पार्टिशन मध्ये आमच्या इथे 2 पार्ट याच्यामध्ये केले जातात. ज्यांना मोठा नाही पाहिजे ते छोटा असेल ते छोटा घेऊ शकतात. ज्यांना मोठा पाहिजे तो मोठा घेऊ शकतात. म्हणजे जर आता तुम्ही बॅक साइडला पूर्ण बघू शकतात. बघा हा एवढा लांब आहे. हा पूर्ण आता आजच्या प्रोग्रामासाठी पूर्ण यूज केलेला आहे. फुल आहे हा. ओके. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला समजा 2 पार्टिशन 2 पार्टी असले तर एक पार्टिशन मध्ये आपण 2 पार्टीज वगैरे करू शकतो. तर आपण इथल्या सगळ्या छान छान रूम पण बघणार आहे आणि हॉल पण तुम्हाला डिटेलमध्ये आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जरी आपलं बोलणं कमी झालं तरी आम्ही या पूर्ण हॉलची खूप सुंदर शूटिंग घेतलेली आहे. ज्यांना आवडत असेल त्यांनी नक्की या. आणि आज हे पहिलं आहे का लग्न? आता सेकंड आहे. तर बघा आताच न्यू चालू झालेलं आहे. तर आपण आता एक एक बघूया. तर हे स्टेज तर तुम्ही बघू शकता, छानसं स्टेज आहे. किती जणांचा अंदाज आहे? किती जण येऊ शकतात? 1200 लोकांपर्यंत 1500 पर्यंत आपली कॅपॅसिटी. हा पूर्ण हॉल. ओके. आणि आता ज्यांचं लग्न आहे तर त्यांचं आता काय चालू आहे? आता हा त्यांचं आता मॅडम इथे आपलं त्यांचं पहिले हे आपलं स्टेजची रेडी झाली आहे. विधी मंडप त्यांचा असणार आहे. अच्छा, तो विधी मंडप अजून तयार झालेला नाही, होतोय. आज रात्री लग्न आहे. आज ओव्हरनाईट आहे त्यांचं, म्हणजे नाईटला त्यांचं हे असतं. ओके ओके. आणि आता काय जेवणाचं का नाश्त्याचं? जेवणाचं आता त्यांचं तयारी चालू आहे. फूड काउंटर वगैरे आपलं सगळं वरतीच असतं. अच्छा. आणि डायनिंग वगैरे पण आपलं वरतीच आहे. म्हणजे साईडलाच जेवणाचं आणि इथंच लग्नाचं आणि बॅक साईडला चेअर वगैरे मांडलेले. चेअर आपल्या पुढच्या साईडला असतात. प्रोग्राम इकडे, विधी इकडे, जेवण तिकडे, पूर्ण सरळ हॉल ऑफ आपलं वरतीच आहे जे काय आहे ते. ओके. तर आता आपण रूम बघूया.
तसं आमच्या हॉलचं लॉबी आहे, पॅसेज आहे, इथे कॉमन वॉशरूम आहेत आमचे 2 लेडीज जेंट्ससाठी आणि 2 ब्राईड रूम आहे आमचे. आणि ह्या फ्लोअरवर काय काय आहे? या थर्ड फ्लोअरवरती 2 कॉमन वॉशरूम आहे आणि 2 ब्राईड रूम आहेत मुला मुलींसाठी. ओके, तर ती रूम आता पाहायला भेटेल आपल्याला. हो. तर आता आपण कोणती रूम बघतोय? ही आता आम्ही हे आपण ब्राईड रूम मध्ये आलोय, जी नवरी वगैरे सजत आणि असते. मुलाची जी रूम असते ती रूम आहेत. म्हणजे मुलाची एक आणि मुलीसाठी एक. 2 रूम आहेत आपल्याकडे. तर सेपरेट बघा, या ठिकाणी तुम्हाला वॉशरूम आहे, मिरर आहे, रेस्ट करण्यासाठी बसण्यासाठी पण तुम्हाला या ठिकाणी सोय केली आहे. नवरी इथं, नवरदेव इथं सजू शकतात. नवरदेव नवरीची ही स्पेशल रूम. तर आता आपण 3rd फ्लोअरवरचं पाहिलं, हॉल, मोठा हॉल, आणि आता आपण खाली रूम बघायला जातोय. तर चला खाली. तसंच आमचं हे रूमचं पॅसेज आहे, लॉबी आहे. इथं आमचे टोटल 26 रूम आहेत. खालती पण आमचे रूम आहेत आणि आता सध्या आमचे रूम सध्या बुक आहेत पूर्ण. आज लग्न असल्यामुळे आपल्याला ह्या फ्लोअरवरच दाखवता येणार नाही. तर ह्या साईडला पण आहे बघा पूर्ण पॅसेज, आणि त्या साईडला पण रूम आहेत. कारण आमचे डबल बेड पण आहेत, सिंगल बेड पण आहेत. ओके. आणि त्याच्यापेक्षा अजून छोटे आहेत, म्हणजे 3 कॅटेगरी मध्ये आमच्या इथे रूम आहेत. एका रूम मध्ये जशी फॅमिली असेल त्याप्रमाणे तुम्ही अलग अलग दिले. डबल बेडरूम, डबल वॉशरूम. आणि किती रूम सांगितलं तुम्ही? टोटल 26 रूम. तर बघा 26 रूम आहे. किती फंक्शन मध्ये आपला. ओके, पुढचाही पॅसेज आहे बघा. तर किती जण आले तरी रूम इथं भेटतील. टोटल आपल्याकडे आता 60 रूम आहेत. किती? काकाजीनी वाडीचे आणि इकडचे पकडून दोघं मिळून. म्हणजे काकाजीनी वाडीचे वेगळे आणि हे वेगळे. तर किती मोठं फंक्शन असलं तरी कमी पडणार नाही, किंवा तुमचे जास्त असतील लोक तर इथं तिथं डिवाइड होऊ शकतात. तर बघा एकाच लाईनला, एकाच रोडला आहे. पत्ता आपण देणारच आहे. तर बघा केवढा लांब पूर्ण दोघं साईडला रूम आहेत या ठिकाणी. तसाच हा आमचा दुसरा पॅसेज आहे. तिथे पण आमचे 1st फ्लोअर आहे. 1st फ्लोअरला आमचे अजून 4 रूम आहेत. ओके. आणि काही काम चालू पण आहे वाटतं? थोडं वर्क पण चालू आहे तिथे, कारण आत्ताच काही महिन्यांपूर्वीच चालू झालेलं आहे, म्हणून त्यांचं काही काम अजून भरपूर आहे. तरी लग्न सराई सुरू झालेली. बुकिंग ऑलरेडी आमच्याकडे पडलेले आहेत. तर ही आहे पाहुणे लग्न सराईसाठी गेस्टसाठी जे रूम आहेत त्याच्यामधला हा एक पॅसेज आहे आमचा अजून. ओके. हा 2 बेड म्हणजे 2 ऑक्युपेशन आहे, ज्यामध्ये आपण 3 एक्स्ट्रा मॅट्रेस टाकू शकतात. ओके ओके. एक छान पैकी हे दिलेलं आहे, वॉर्डरोब दिलेला आहे, चेअर, टीव्ही, AC आहे, फॅन आहे, वॉशरूम बघू शकता तुम्ही, आणि छानसं डेकोरेशन पण केलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही हॉल आणि जे वरच्या रूम्स आपण आता पाहिल्या त्या रूम्सला असा व्ह्यू तुम्हाला माउंटेन दिसेल प्रत्येक रूममधून, वरच्या पण आणि खालच्या हॉलमधून पण. आपण मस्तपैकी छान मोठा हॉल, मला नाही वाटत असा हॉल तुम्हाला इथं कुठं आजूबाजूला पनवेलमध्ये आणि मुंबईमध्ये पण नाही भेटणार. मुंबईमध्ये तर खूपच छोटे असतात. कारण आता जो बनवला हा युनिक मध्ये एक प्रकार झालाय आपल्या इथे. काकाजीनीचा गेला तो होताच मोठा. त्याच्यामध्ये अजून हा सागर पॅलेस हा असा एक बनला आहे की तुम्हाला हा कुठेच बघायला भेटणार नाही. जर तुम्हाला कोणतंही फंक्शन करायचं असेल, वर्षभरातलं लग्नच नाही तर कोणतेही फंक्शन असतात, त्या लोकांना हौस असते मोठ्या मोठ्या हॉलमध्ये फंक्शन करण्याची. तर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आपण स्क्रीनवरती त्यांचा नंबर पत्ता देणार आहे. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा, काकाजीनीला करा किंवा सागर पॅलेसला करा. त्यांचे दोघांचे नंबर आपण स्क्रीनवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर धन्यवाद सर, तुम्ही खूप छान छान आम्हाला दाखवलं माहिती. आणि आज तुमची खूप धावपळ आहे, अजून त्यांचं डेकोरेशन बाकी आहे, लग्न आहे, तरी त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे. तर आता आपण आलेलो आहे काकाजीनी वाडी ह्या ठिकाणी. आता आपण त्याच्या आधी पाहिलं सागर पॅलेस. तर हे दोघं जे आहेत ते एकच जणाचे आहे सरांचे. आणि आपण आता इथलं बघणार आहे पुन्हा. इथं आपण पुन्हा व्हिजिट दिलेली आहे. तर इथंही लग्न चालू आहे आणि त्या ठिकाणी पण लग्न चालू आहे. तो सर यहाँ छोटे बड़े कितने हॉल है, रूम्स कितने, अगर शादियाँ होती है तो यहाँ रुक सकते हैं, तो ये फिर से सबको बता दीजिए. और कितने हॉल और कहाँ कहाँ फंक्शन हो सकता है इधर? यहाँ पे टोटल आपका जो 31 रूम है मैडम. 31. हाँ. ओके. एंड 3 बैंक्वेट हॉल है
एक का जो यहाँ पे देख रहे हैं कैपेसिटी आपका 600 to 1000 का है। यहाँ बड़ा हॉल है। ये बड़ा हॉल है। ओके। फिर इसके ऊपर आपको 4th फ्लोर पे जो है ना, ओके 4th फ्लोर पे, हाँ 200 तक है ऐसा आपका। ओके, यानी जो कम लोक संख्या जो होगी, कम लोग रहेगा, नॉर्मली वहाँ पे हल्की संगीत का फंक्शन ज़्यादा चलता है, छोटे छोटे फंक्शन। जी। ओके। एक आपका पूल साइड है जहाँ पे आपका 250 से 300 लोग का फंक्शन कर सकते हैं वहाँ पे। और ये तो ये खुला लॉन है, पूरा लॉन में आपका 2000 तक भी कर सकते हैं यहाँ पे। अच्छा, यहाँ पूरा सेटअप करके पूरा सेटअप करते हैं अच्छे से शाम की शादी जी। हो सकती। तो ये बड़ा हॉल है। ये बड़ा हॉल है मैडम, आपका 600 का सीटिंग है। ओके। अगर फ्लोटिंग क्राउड आता है तो 1000 भी करते हैं सर। ओके, तो अभी आज शादी चल रही है। इसका बैक साइड में डाइनिंग एरिया भी है सर, ओके, जो इसके साथ आता है। ओके ओके। तो बघू शकतात या ठिकाणी लग्न चालू आहे, तिथं पण लग्न चालू होतं आणि आता वरती पण आहे। या ठिकाणी कमीत कमी कितना 4 शादियां हो रही है। 4 शादियां। ये आपका बड़े हॉल का डाइनिंग एरिया है। ओके। आपका इधर पूरा सिटिंग एरिया रहता है, राउंड टेबल रहता है, इधर आपका पूरा बुफे सेटअप रहता है। पूरा खाना खाने के लिए बैक साइड में। हाँ, पूरा ये हॉल के साथ ही आता है। अभी जो शादी हो रही है उसकी पूरी तैयारी हो चुकी है। पूरी तैयारी हो चुकी है। शादी अंदर स्टार्टर जूस चालू है। ओके, और यहाँ अभी बाद में खाने का होगा। तर किती सुंदर आहे, बघू शकतात तुम्ही किती स्पेस आहे या ठिकाणी आल्यावरती। तुम्हाला जेवढे लोक असतील तिथं पूर्ण लांबपर्यंत तुम्हाला दिसतंय बघा। तर आज इथं फंक्शन जरी नसलं तरी या ठिकाणी खूप सुंदर पडद्यांचं वगैरे छान स्टेज वगैरे सजवलं। तर मागची व्हिडिओ जर तुम्ही पाहिली नसेल तर मागच्या काकाजी निवाडीची जी व्हिडिओ टाकली त्यात होतं। इथं तेव्हा सेटअप करत होते छानसा। तर बघा तुम्ही बघू शकतात तो मोठं छानपैकी ग्रीनरी लॉनमध्ये मोठं फंक्शन होऊ शकतं। तो अभी ये सेक्शन में क्या क्या है? ये पूल साइड का है जहाँ के आप 250 से 300 लोगों का फंक्शन कर सकते हैं। ओके ओके। आपको चाहिए तो आपको इसके बीच में भी लगा सकते हैं। ओके, अच्छा बीच में पूरा यहाँ से वहाँ पुल के ऊपर। और अंदर भी एक छोटा जगह है हॉल टाइप का जहाँ के आप अगर इधर आपका टेबल सेटअप रहता है, अगर जिनको अंदर भी बैठ के खाना तो भी खा सकते हैं। तर बघू शकता तुम्ही छानसा आपल्याला पूल पण आहे। तुम्ही इथं येऊन जर 2-3 दिवस फंक्शन असतील तर तुम्ही इथं एन्जॉय करू शकतात। पार्टी असेल तर इथं समोर हॉल आहे, डिनर लंच जे पण आहे तुम्ही ह्या भागात कुठेही करू शकतात, आतमध्ये करू शकतात। आणि छानसे फोटो वगैरे काढायला पण एक सेल्फी पॉईंट पण दिलेला आहे त्या साईडला। आणि ज्यांना जसं डेकोरेशन पाहिजे असेल तसंही करून देतात, जसं मध्ये ब्रिज वगैरे करून पिलर वगैरे टाकून ब्रिज टाकून ह्या ठिकाणी पण तुम्हाला छानसे स्टेज पाण्यामध्ये करून देतात। इसको 4th फ्लोर पे स्मॉल हॉल बोलते हैं। ओके। जहाँ की कैपेसिटी आपका 150 से 200 का है। यहाँ ज़्यादा हल्दी एंड संगीत का पार्टी चलता है। अभी प्रोग्राम चालू है? हाँ, अभी प्रोग्राम चालू है। अभी संगीत का प्रोग्राम चालू है यहाँ पे। अच्छा, शादी बाद में अभी संगीत। हाँ जी। तर आज आपण दोघं ठिकाणी विजिट दिलेली आहे। काकाजी निवाडी आणि सागर पॅलेस हे एकच आहेत त्यांचे। 2 ठिकाणी त्यांनी आता एक नवीन चालू केलेलं आहे सागर पॅलेस। तुम्हाला जिथं पाहिजे तिथं तुम्ही तुमच्या आवडीचा हॉल किंवा प्लेस तुम्ही बुक करू शकतात। फोन नंबर त्यांचा पत्ता आपण स्क्रीनवर देणार आहे। तो सर आपने बहुत अच्छा इधर का सब जो था अच्छा से हॉल जो शादियाँ चल रही थी वो भी दिखाया। जो दिखाना था यहाँ पे जैसे 4 हॉल है, लॉन है, पूल साइड है, वो आपने सब बताया है। ओके ओके, अच्छे से आपने बता दी है। बस थैंक यू वेरी मच। तर तुम्हाला जो नंबर दिलाय, जर तुम्हाला यातलं काही सापडलं नाही, प्लेस सापडलं नाही, तुम्ही कुठेही राहिले तुम्ही हे प्लेस तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ बघून तो बुक करा आणि या आणि व्हिजिट द्या। तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।